नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक व्हिडिओ एक संकल्पना या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आज आपण सेक्टर रोटेशन आणि ओपन इंटरेस्ट प्रोफाइल असा विषय बघणार आहोत. आता आपल्या व्हिडिओ सिरीजचं नाव आहे एक व्हिडिओ एक संकल्पना. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन संकल्पनांचा समावेश केलेला आहे. असं का केलंय तर ह्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण हे दोन्ही विषय तसं बघायला गेलं तर खूप लहान आहेत. ह्याच्यावर जर सेपरेट व्हिडिओ बनवायचा म्हटला तर ते अगदी छोटे छोटे व्हिडिओ होतील. तर त्यापेक्षा आणि तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ त्याच्यामध्ये फुकट जाईल. त्यापेक्षा मी काय केलंय, ह्या एकाच व्हिडिओमध्ये त्या दोन्ही संकल्पनांचा समावेश केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे दोन्ही विषय अतिशय प्रॅक्टिकल आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार मोठी काही थिअरी बघणार नाही आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिकली मी तुम्हाला हे दोन्ही विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सेक्टर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. त्यानंतर सेक्टर रोटेशन होतं म्हणजे काय होतं हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि शेवटचा विषय आपल्याला की ओपन इंटरेस्टचा जो प्रोफाईल असतो तो आपण आपल्या चार्टवर कसं सेट करायचं. मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी डेली अनालिसिस जे आपण करतो त्याच्यामध्ये जेव्हा एक्सपायरीचं अनालिसिस करतो त्यावेळेला मी आता तुम्हाला ओपन इंटरेस्टचा जो प्रोफाईल आहे ते चार्टवरच दाखवतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर हे आपण कसं दाखवायचं असतं, कसं सेट करायचं असतं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया सेक्टर म्हणजे काय हा विषय समजून घेण्यात. आता आपल्या सर्वांना माहितीच असेल की मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध आहेत. कोण म्हणतं 6,000 आहे, कोण म्हणतं 7,000 शेअर्स आहेत. जे काही शेअर्स असतील तर ते जे शेअर्स आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात आणि कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. आता एकसारखं काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांचं वर्गीकरण एका सेक्टरमध्ये केलं जातं. उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील किंवा बँका असतील त्यांना आपण बँकिंग ह्या सेक्टरमध्ये आपण त्यांचा समावेश करू शकतो. आता समजा काही कंपन्या आहेत ज्यांचं काम आहे IT रिलेटेड, तर अशा कंपन्यांचा समावेश आपण IT सेक्टरमध्ये करू शकतो. तर आपण जर शेअर मार्केटमध्ये बघायला गेलो तर असे अनेक सेक्टर आहेत आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये बऱ्याच कंपन्या असतात. आता इथे तुम्हाला सेक्टर म्हणजे काय हा विषय लक्षात आला असेल. आता तुम्हाला प्रत्येक सेक्टर जर ट्रॅक करायचा असेल तर तो तुम्ही कसा करू शकता हे मी तुम्हाला थोडक्यात प्रॅक्टिकली दाखवतोय आणि त्यासाठी आपण जातोय चार्टवर. आता इथे जर बघितलं आपण तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे इंडेक्स बघतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इंडेक्स असतो तो म्हणजे निफ्टी 50, बँक निफ्टी. आता निफ्टी 50 हा जो इंडेक्स आहे ह्याच्यामध्ये 50 शेअर्स आहेत आणि हे 50 शेअर्स वेगवेगळ्या सेक्टर मधले आहेत. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये फक्त बँकिंग सेक्टर मधल्याच कंपन्या आहेत. तर आता अशा आणखीन कोणकोणते सेक्टर असतात तर त्याचं मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे. तर इथे मी ट्रेडिंग व्ह्यूवर जनरली आपण इथे वॉचलिस्टमध्ये काय बघत असतो, वॉचलिस्टमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या शेअरची नावं दिसतात. आज मी तुम्हाला इथे सगळे जे दाखवतो हे सगळे इंडेक्स आहेत आणि हे इंडेक्स आपल्याला वेगवेगळ्या सेक्टर स्पेसिफिक असणार आहेत. आता सगळ्यात पहिला इंडेक्स जो दाखवतोय ज्याचं नाव आहे निफ्टी IT. मी याला क्लिक करतो, तुम्हाला लक्षात येईल इथे CNX IT दिसतंय, निफ्टी IT इथे खाली त्याचं नाव दिसतंय आणि त्याचा चार्ट दिसतोय. आता ह्याच्यामध्ये काय असेल तर हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स सगळे जे IT रिलेटेड कंपन्या आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या असू शकतात तर ह्याच्यामध्ये समजा आपण बघायला गेलो तर TCS आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, अशा अनेक, टेक महिंद्रा सारखी कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या या इंडेक्समध्ये त्यांचा समावेश होतो. आता हे झालं एक सेक्टर ज्याचं नाव आपण काय बघितलं, निफ्टी IT. आता हे निफ्टी काय प्रत्येकाला, कारण हा NSE मधला इंडेक्स आहे. BSE मध्ये पण असाच एखादा इंडेक्स असणार आहे जे मी तुम्हाला पुन्हा कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. दुसरा इंडेक्स दाखवतो, दुसऱ्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी
PSU बँक्स. आता इथे PSU ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? पब्लिक सेक्टर. तर हे पब्लिक सेक्टर जे बँक्स आहेत म्हणजे सरकारी बँक, अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथे जिथे PSU हा शब्द दिसतो तो ओळखायचा की ते सरकारी कंपन्या आहेत. आणि इथे PSU बँक म्हणजे सरकारी बँका ज्या ज्या आहेत, आता समजा स्टेट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सरकारी बँका आहेत त्यांचं समावेश ह्या इंडेक्समध्ये केला जातो. असे तुम्ही जर बघितलेत तर अनेक इथे मी जवळजवळ 30 इंडेक्स घेतलेले आहेत. ओके, तर त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा इंडेक्स आपल्याकडे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. आता इथे तुम्हाला सेक्टर म्हणजे काय हा विषय लक्षात आलेला आहे. आणि असे कोणकोणते सेक्टर आहेत, आता तुम्हाला सुद्धा तुमच्या वॉचलिस्टमध्ये हे सेक्टर ऍड करायचे असतील आणि त्यांचे इंडेक्सचा चार्ट बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ऍड सिम्बॉलचा ऑप्शन दिसतो. इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्च करताना आता NSE वरचे जे जे इंडेक्स आहेत ते सर्च करायचे असतील तर तुम्हाला फक्त निफ्टी असं टाईप करायचं आहे. की मग तुम्हाला निफ्टी 50 असू दे, त्यानंतर इथे तुम्हाला जर हा बघितलं तर हा फ्युचर आहे त्यामुळे हे सोडून देऊ दोन. इथे बँक निफ्टी असू दे, त्याच्यानंतर खाली बघायला गेलात तर इथे निफ्टी फिन सर्व्हिस आहे, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आहे, निफ्टी IT आहे, निफ्टी ॲटो आहे, म्हणजे याच्यात ऑटोमोबाईलच्या कंपन्या असणार, निफ्टी 500 आहे. पहिल्या जसं निफ्टी 50 मध्ये पहिल्या टॉपच्या 50 कंपन्या असतात, निफ्टी 500 मध्ये टॉपच्या 500 कंपन्या आहेत. तुम्ही असं बघत गेलात तर तुम्हाला खूप मोठी यादी इथे बघायला मिळेल. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की आपण वेगवेगळ्या सेक्टरला सुद्धा स्वतंत्रपणे ट्रॅक करू शकतो. आता हे नक्की ट्रॅक का करायचं हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, आपल्या पुढच्या सेगमेंटवर जाऊया. पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे की सेक्टर रोटेशन होतं म्हणजे काय होतं. आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला जर निफ्टी 50ला ट्रॅक करायचं असेल, निफ्टी 50चं विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला सेक्टर रोटेशन ही संकल्पना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण निफ्टी 50 मध्ये एकाच सेक्टरच्या कंपन्या येत नाहीत. तुम्ही बाकी सगळे जे इंडेक्स बघितलेत त्याच्यामध्ये त्या आता निफ्टी IT बघितलात तर त्याच्यामध्ये फक्त IT रिलेटेडच कंपन्या येणार. निफ्टी PSU बँक बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त सरकारी बँका ज्या आहेत त्यांचाच समावेश होणार. मात्र निफ्टी 50 मध्ये तसं नाहीये. निफ्टी 50 मध्ये अनेक सेक्टरचा समावेश आहे. आता आपण आधी समजून घेऊया की निफ्टी 50 मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत त्या कोणकोणत्या सेक्टर मधल्या आहेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेडिंग व्ह्यू वरच घेऊन जातोय आणि इथे मी स्टॉकचा हिट मॅप ओपन केलेला आहे. ट्रेडिंग व्ह्यू वर अनेक आपल्याला टूल्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये स्टॉक हिट मॅप हा अतिशय महत्त्वाचा टूल आहे. याच्यामध्ये एका नजरेमध्ये आपल्याला समजतं की आता इथे मी निफ्टी 50 इंडेक्स सिलेक्ट केला. आता हे स्टॉक हिट मॅप कसा ओपन करायचा, तर तुम्ही जेव्हा ट्रेडिंग व्ह्यू ओपन करता तेव्हा इथे सगळ्यात पहिल्यांदा प्रॉडक्ट्स असा ऑप्शन असतो. या प्रॉडक्टमध्ये जर तुम्ही आत गेलात तर पहिला सुपर चार्ट असतो ज्याच्यावरनं आपण चार्ट्स बघतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे स्क्रीनर्स म्हणून. आता ह्या स्क्रीनर्सवर तुम्ही जर खालच्या बाजूला गेलात तर इथे तुम्हाला हिट मॅप म्हणून सब सेक्शन दिसतो आणि त्याच्यामध्ये स्टॉक ह्याला क्लिक केलं ऑप्शनला की तुम्हाला काय होतं, इथे स्टॉकचा हिट मॅप येतो आणि ह्याच्यामध्ये हा जो कॉर्नर आहे इथे सोर्स सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला निफ्टी 50 इंडेक्स असं जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा निफ्टी 50 मध्ये असणारे सगळे शेअर्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये दिसत आहेत. आता TCS बघितलं तर एकदम गडद हिरव्या रंगामध्ये दिसतोय, डार्क ग्रीन कलर मध्ये दिसतोय. रिलायन्स बघितलं तर थोडासा फेंट ग्रीन कलर मध्ये दिसतोय स्टॉक. तुम्ही HDFC बँक बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो वेगळ्या शेड मध्ये दिसतोय, ग्रे शेड मध्ये दिसतोय. तर इथे वर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मार्केट आज बंद आहे त्यामुळे शेवटी मार्केट ज्या वेळेला शुक्रवारी बंद झालं त्यावेळेला TCSचा जो स्टॉक आहे हा 3% जास्त तेजी करून क्लोज झालेला आहे. तुम्हाला इथे दिसतंय बघा 3.94% तेजी झालेली आहे आणि इथे खाली त्याची किंमत पण दिसते. तर आता तुम्ही बघितलं तर इथे 0. HDFC बँक बघितलं तर आपल्याला तो निगेटिव्ह जवळजवळ 0.5% क्लोज झालेला दिसतोय. म्हणजे 1% कमीच आहे. त्याच्यामध्ये मंदी असेल तेजी असेल 1% जर कमी असेल तर तुम्हाला हे 0%च्या ह्याच्यामध्ये ग्रे कलर मध्ये, आता ह्याला ग्रे कलरच म्हणतोय मी, तुम्ही त्याचा एक्झॅम परफेक्ट कलर जो काय असेल तो समजून घ्या. तर इथे आपल्याला त्या पद्धतीनं प्रत्येक स्टॉक दिसतोय. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे आपल्याला जे सगळे 50 स्टॉक आहेत
त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता इथे जो पहिला सेगमेंट येतोय त्याला फायनान्स असं नाव दिलंय. आता ह्या फायनान्समध्ये कोणकोणते स्टॉक आहेत, तर HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, स्टेट बँक आहे, कोटक बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, बजाज फायनान्स आहे, अशा कंपन्या आहेत. आता तुम्हाला हे सगळ्या बघायच्या असतील निफ्टी 50 मध्ये फायनान्स रिलेटेड कोणत्या कंपन्या आहेत, तर ह्या फायनान्स लिहिलेल्या शब्दावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला फक्त फायनान्सच्या कंपन्या इथे दिसणार. ह्या सगळ्या मी सांगितल्यात, HDFC, ICICI. आता तुम्हाला दिसते HDFCचा आकार खूप मोठा दिसतोय त्याच्यासाठी, म्हणजे आपल्याला जागा भरपूर मोठा ठोकळा त्यांनी इथे ठेवलेला आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही इंडसइंड बँक बघितलं तर एकदम छोटा ठोकळा इथे तुम्हाला दिसतोय. हा तुम्ही जर बघितला तर इंडसइंड बँकला अगदी छोटा ठोकळा दिलाय, बरोबर. आणि HDFC बँकेला एकदम मोठा ठोकळा दिलाय. ह्याचं कारण असं आहे की निफ्टी 50 मध्ये HDFC बँकेला जास्त वेटेज आहे. हे 50 शेअर जे आहेत ह्या प्रत्येकाचं वेटेज सारखं नाही आहे. HDFC बँकेला जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर जास्त वेटेज कुणाला आहे, ICICI बँकेला आहे. त्याच्यानंतर कुणाला आहे, SBI ला आहे. त्याच्यानंतर कुणाला आहे, बजाज फिनान्सला आहे. त्याच्यानंतर कुणाला आहे, कोटक बँकेला आहे. मग ॲक्सिस बँकेला आहे, बजाज फिन्स. अशा पद्धतीनं प्रत्येकाला वेटेज आहे. म्हणजे समजा बँकिंग म्हणजे ह्या फायनान्स सेगमेंटमध्ये HDFC बँकेनं खूप मोठी तेजी केली आणि ह्या सगळ्या बँकांनी फार मोठा परफॉर्मन्स केला नाही, तरी सुद्धा निफ्टीला त्याचा ह्या तेजीचा फायदा होऊन निफ्टी वर जाताना आपल्याला बघायला मिळणार, कारण HDFC बँकेचं त्याच्यामध्ये जास्त वेटेज आहे, वजन HDFC बँकेला जास्त आहे. तर हे झालं फायनान्स. आता आपल्याला एक सेगमेंट कळला. दुसरा सेगमेंट कोणता आहे, टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस मध्ये IT कंपन्या आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या एकदम डार्क ग्रीन दिसत आहेत. आता इथे TCS आहे, TCSचा वाटा बघा केवढा मोठा आहे. त्यानंतर इन्फोसिस आहे, त्याचा वाटा बघा. HCL टेक आहे, विप्रो आहे आणि टेक महिंद्रा आहे. अशा इथे बघायला गेलं तर तुम्हाला 5 कंपन्या दिसत आहेत. आता तुम्ही मागे जाऊन म्हणजे 2 सेगमेंट बघितलेत, फायनान्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर एनर्जी आहे. आता एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही जातात एनर्जी मिनरल्समध्ये, तेव्हा रिलायन्स बघा. रिलायन्सचा वाटा सगळ्यात जास्त आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठा ब्लॉक रिलायन्सचा दिसणार. ONGC आहे, कोल इंडिया आहे, BPCL आहे. तर अशा प्रकारच्या म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येते फिनान्स हा एक सेगमेंट आहे, सेक्टर आहे. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस हा एक सेक्टर आहे. एनर्जी मिनरल्स हा एक सेक्टर आहे. तुम्ही इथे खाली बघायला गेलात तर कन्झ्युमर नॉन ड्युरेबल म्हणजे आपण ज्याला फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणतो, अशा कंपन्या आहेत. म्हणजे आपण त्यांचे प्रॉडक्ट घेतो आणि काही काळातच ते प्रॉडक्ट आपण वापरून कन्झ्युम करून संपवून टाकतो. आता HUL आहे. HUL चे वेगवेगळ्या चिप्स असतात. आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे चिप्स टाईप जे पदार्थ असतात, किंवा हिंदुस्तान युनिलिव्हरचे आपल्याला साबण माहिती आहेत, शॅम्पू माहिती आहेत, की ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर थोड्या दिवसात, 1 महिन्याभरात आपण किंवा 2 महिन्यात, 6 महिन्यात वापरून आपण संपवून टाकणार आहे. तर त्याला काय म्हणतात, कन्झ्युमर नॉन ड्युरेबल. त्याच्यामध्ये ITC आहे. ITC चे सुद्धा बरेचसे प्रॉडक्ट तसेच आहेत. नेस्ले आहे, मॅगी आहे, तर ब्रिटानिया आहे, टाटा कन्झ्युमर आहे. तर हे सगळे नॉन ड्युरेबल सेगमेंट मधले कन्झ्युमर कंपन्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही बघायला गेलात तर ड्युरेबल सेगमेंट आहे, कन्झ्युमर ड्युरेबल. आता समजा टायटनचं घड्याळ घेतलं तर आपण वर्षानुवर्ष वापरतो. मारुती सुझुकीची गाडी घेतली तर ती सुद्धा 10-15 वर्ष वापरतो. तर त्या अशा प्रकारचे जे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा हा सेक्टर आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सेक्टर म्हणजे काय आणि निफ्टी 50 मध्ये कोणते सेक्टर आहेत, तर ते तुम्हाला इथे दिसू शकतात. या हिटमॅप मध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल बघा, महत्वाचे सेक्टर कोणते आहेत, तर फिनान्स हा महत्वाचा सेक्टर आहे. म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं, बँक निफ्टी आणि निफ्टी एका सारखेच चालताना आपल्याला दिसतात, कधी कधी चालत नाहीत. याचं कारण त्याच्यानंतरचा मोठा सेगमेंट जो आहे तो ITचा आहे. आणि तिसरा कोणता आहे, तर तिसरा आहे एनर्जी आणि मिनरल्सचा. आणि बाकी म्हणजे ह्या 3 सेगमेंटवर जरी तुम्ही लक्ष ठेवलं किंवा ह्या 3 सेक्टरवर जरी तुम्ही लक्ष ठेवलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो की निफ्टी 50 कशा पद्धतीनं मूव्ह करणार आहे. तर इथे तुम्हाला लक्षात आलं की सेक्टर म्हणजे काय. आता आपल्याला बघायचं सेक्टर रोटेशन होतं म्हणजे काय. सेक्टर रोटेशन होतं म्हणजे काय होतं, तर ते मी तुम्हाला इथे थोडक्यात दाखवतो. समजा निफ्टीमध्ये तेजी होतीये, बरोबर. आता ही तेजी कदाचित फायनान्शियल कंपन्या म्हणजे फायनान्शियल ज्या कंपन्या आहेत फायनान्स सेक्टरमुळे होत असेल, कदाचित IT मुळे होत असेल, कदाचित कन्झ्युमर नॉन ड्युरेबलमुळे होत असेल. तर ही तेजी होतीये. त्यानंतर समजा थोडीशी मंदी झाली, तर ही मंदी सुद्धा कशामुळे होतीये,
कुठल्या ना कुठल्या सेक्टरमुळे ही मंदी होत असते. फार क्वचित असं होतं की ज्या वेळेला तेजी होते त्यावेळेला सगळेच सेक्टर तेजीमध्ये असतात, असं फार क्वचित होतं. किंवा जेव्हा मंदी होते तेव्हा सगळेच सेक्टर एकदम मंदीमध्ये येतात, असंही फार क्वचित होतं. कुठला तरी मेजर एक सेक्टर जो असतो त्याच्यामुळे ही तेजी होत असते आणि कुठला तरी एखाद्या मेजर सेक्टरमुळे ही मंदी होत असते. तर समजा तेजी होताना अशा पद्धतीनं तेजी होते आपल्याला माहिती आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळेला हा फेज असतो तेजीचा, म्हणजे इथून तेजी चालू झाली इथपर्यंत झाली, तर ह्याच्यामध्ये एखादा महत्वाचा सेक्टर असतो ज्यानं ह्याला कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतं, ज्याच्यामुळे ही तेजी झालेली असते. तर इथून खाली येताना कदाचित काय होतं, ह्या सेक्टरमध्ये खूप तेजी झाली आहे, समजा आपण असं म्हणू आय टी सेक्टरमध्ये खूप तेजी झाली आहे, मग काय होणार, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येणार, म्हणून थोडंसं आपल्याला मार्केट खाली येताना दिसतं. पण त्याच वेळेला काय होतं की दुसऱ्या एखाद्या सेक्टरला मध्ये चांगल्या बातम्या येतात आणि दुसरा सेक्टर जो असतो त्याच्यामध्ये तेजी व्हायला लागते. आणि पहिल्यांदा आय टीमुळे ही तेजी झाली, आय टीमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं असेल. दुसऱ्या वेळेला बँकिंगमुळे ही तेजी झाली, बँकिंगमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं असेल. आता मी तुम्हाला एक एकच सांगतोय, प्रत्यक्षात 5-6 जे काही त्याच्यामध्ये सेक्टर आहेत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्याच्यावर होत असतो. तर आपल्याला हे समजायला पाहिजे की निफ्टी वर जातोय, याचा अर्थ दरवेळेला सगळे आय टी कंपन्याच वर जातील किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडच वर जाईल असं काही नाहीये. तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सेक्टर त्याला मार्केटला वर घेऊन जात असतो किंवा खाली जाते. मार्केट जेव्हा खाली येते त्यावेळेला सुद्धा वेगवेगळे सेक्टर असतात जे मार्केटला खाली घेऊन येत असतात. आणि मध्ये मध्ये आपल्याला जेव्हा अशी तेजी होते तेव्हा काही सेक्टर असे असतात की जे प्रयत्न करतात मार्केटला वर आणायचा, पण दुसरा तोपर्यंत काय होतं, म्हणजे इथे काय झालेलं असतं, एका सेक्टरमुळे ही मंदी झाली, दुसऱ्या एका सेक्टरनं प्रयत्न केला वर न्यायचा, पण ह्या सेक्टर बरोबर आणखीन एक सेक्टर त्याचा समावेश झाला आणि त्यानं पुन्हा मार्केटला खाली आणलं. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सेक्टर रोटेशन चालू असतं. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या आपल्याला तेजी किंवा मंदी करत असतात. सध्याचं उदाहरण दाखवतो तुम्हाला. दोनच इंडेक्स घेतो म्हणजे तुम्हाला हा विषय लक्षात येईल आणि ह्याचा आपल्याला उपयोग काय करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, पुन्हा एकदा चार्टवर जाऊया. सध्या तुम्ही बघितलं, आता शुक्रवारी जी तेजी आली ही कशामुळे आली तुम्हाला क्लिअर कट दिसतंय. तुम्ही ह्या हिटमॅप मध्ये बघितलं तरी दिसतंय. मी हिटमॅप क्लिअर दाखवतो तुम्हाला. आय टी सेगमेंट बघा, सगळ्यात जास्त ग्रीन आहे, म्हणजे ही जी तेजी आली ही आय टी सेगमेंटमुळे आली. बँकिंग सेक्टर तेवढंसं तुम्हाला ग्रीन दिसत नाहीये, उलट त्याच्यामध्ये फक्त एक एसबीआय सोडलं तर बाकीचं तुम्हाला असं म्हणजे मिक्स दिसतंय. म्हणून तुम्हाला निफ्टी बँक जर बघितलीत, बँक निफ्टी जर बघितलीत, तर तिनं तेवढी तेजी केलेली दिसत नाही. पण निफ्टी 50 बघितलं तर तुम्हाला तेजी केलेली दिसते, कारण आय टी सेक्टरचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि आय टी सेक्टर खूप चांगला चाललाय. सगळेच्या सगळे इंडेक्स 3% जास्त तेजी करत असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला, की आय टीनं काय केलं बघा, आय टी सेक्टरनं इथे आपल्याला बऱ्याच दिवसांचं हा 36,000चा जो आकडा होता, जो रेजिस्टन्स म्हणून काम करत होता निफ्टी आय टी मध्ये, तर त्याला ब्रेकआउट दिलेला आहे आणि म्हणून निफ्टी 50 आपल्याला तेजी करताना दिसते. पण त्याच वेळेला जर तुम्ही एफएमसीजी प्रोडक्ट्स बघायला गेलात, त्याचा इंडेक्स बघायला गेलात, तर तुम्हाला लक्षात येईल, मी इथे निफ्टी एफएमसीजीचा इंडेक्स ओपन करतोय. तर निफ्टी एफएमसीजी मध्ये बघायला गेला तर तुम्हाला लक्षात येते की इथे तर सेलिंगच झालंय, थोडीशी तेजी झाली आहे पण इथे सेलिंग झालंय. एफएमसीजीचा सुद्धा निफ्टी 50 मध्ये खूप मोठा वाटा आहे. तुम्ही इथे कन्झ्युमर नॉन ड्युरेबल बघितलं, हे सगळं एफएमसीजी आहे, बरोबर. म्हणजे एफएमसीजी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, आता मंदी होताना दिसते, पण आयटी मध्ये जी तेजी झाली त्यामुळे निफ्टीला आपल्याला वर घेऊन गेलं. तर मार्केटमध्ये जेव्हा तेजीचा हे चालू असतो, म्हणजे बुल रन चालू असतो, त्यावेळेला हे सेक्टर बदलून बदलून, पूर्वी बघा, पूर्वी तुमच्या लक्षात येईल की इथून एवढी तेजी झालेली होती, म्हणजे पूर्वी एफएमसीजी सेक्टरनं निफ्टीला वर नेलेलं होतं. आता एफएमसीजी खाली आणतोय तर आयटी वर नेतोय. तर आपल्याला स्टॉक सिलेक्शन करायचं असेल किंवा निफ्टी 50चं अनालिसिस जास्त डिटेलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला ह्या सेक्टर रोटेशनचा चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपल्याला आता म्हणजे आपल्या समजा पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक घ्यायचे आहेत, तर कुठे प्रॉफिट बुक करायचं, कुठे आपल्याला कोणते स्टॉक आहेत ते घ्यायचे, त्याची कॅटेगरी काय आहे, ती कॅटेगरी आता परफॉर्म कशी करते, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आपण मार्केटचा अभ्यास
करू शकतो. तर माझ्या मते इथे तुम्हाला लक्षात आलं. तुम्हाला आणखीन एखादं उदाहरण पाहिजे असेल तर मी दाखवू शकतो. आपण काय करूया, निफ्टी 50 मध्ये जाऊया. आता आपण थोडंसं मागे घेऊया, कुठे घेता येईल आपल्याला. ठीक आहे, इथे घेऊया आपण. इथे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येते की तेजी झाली होती सप्टेंबरमध्ये. त्यानंतर इथे स्टेप बाय स्टेप निफ्टीमध्ये मंदी व्हायला लागली होती, बरोबर. आता हे कधी कधी काय झालं ते मी तुम्हाला इथे दाखवतो. साधारण 15 सप्टेंबरच्या आसपास मार्केटमध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय, टॉप बनला होता निफ्टीमध्ये आणि त्यानंतर सेलिंग झालं होतं. आय टी मध्ये काय होत होतं तेव्हा बघूया 15 सप्टेंबरच्या आसपास. तर इथे आपण बघूया आय टी मध्ये सप्टेंबर, ओके, 15 सप्टेंबरच्या आत त्या आसपास इथे सुद्धा टॉप बनला आणि त्यानंतर सेलिंग झालं. पण तुम्ही जर पीएसयू बँका बघायला गेलात तर निफ्टी पीएसयू बँक 15 सप्टेंबरच्या आसपास काय झालं तुम्हाला इथे लक्षात येईल, 13, 14, 15. 15 सप्टेंबर नंतर बँकिंग क्षेत्रात, पीएसयू बँकिंग क्षेत्रात तेजीच होती. पण निफ्टीमध्ये मात्र मंदी आली. ह्याचं कारण आय टी मध्ये आपल्याला आय टी स्टॉकनं निफ्टीला खाली नेलं. पीएसयू बँकात एकच बँक आहे, एसबीआय, आणि तुम्हाला माहिती आहे की एसबीआयचा फार मोठा वाटा नाही आहे निफ्टीमध्ये. तर त्याच्यामुळे एसबीआय बघा एवढासा छोटासा वाटा आहे, बाकी ह्या सगळ्या बँका प्रायव्हेट आहेत. तर त्यामुळे पीएसयू बँकांनी जरी तेजी केली तरी निफ्टीवर फारसा फरक पडत नाही, बरोबर. तर हे आपल्याला सेक्टर रोटेशनमुळे समजून येऊ शकतं. तर इथे मी तुम्हाला सेक्टर रोटेशन म्हणजे काय हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता. आता आपण जाऊया पुढे, आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट जो आहे की ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल आपल्याला चार्टवर कसं लावायचं. आधी ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल म्हणजे काय, त्याच्या आधी आपण कशा पद्धतीनं विश्लेषण करतो ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आता मार्केटमध्ये काय होतं की ज्या वेळेला तेजी होते थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं, परत तेजी होते, परत प्रॉफिट बुकिंग येतं, परत तेजी झाली. नंतर एका ठिकाणी असं होतं की प्रॉफिट बुकिंग येतं, पुढच्या वेळेला जी तेजी बनते ती जास्त बनत नाही, खाली जायला लागतं आणि मार्केट हळूहळू काय व्हायला लागतं, म्हणजे जो तेजीचा ट्रेंड आहे तो मंदीच्या ट्रेंडमध्ये रूपांतरित व्हायला लागतो. आता तुम्हाला हे झालं प्राइस ऍक्शन नुसार. तुमच्या लक्षात येईल की बाबा पूर्वी इथे हाय बनलेला होता म्हणून इथून खाली आलं. पूर्वी इथे बघा हा रेजिस्टन्स होता, ओके, ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट दिल्यानंतर हा सपोर्ट झाला, बरोबर. तर त्याच्यामुळे काय झालं की इथून ब्रेकआउट दिला, हा रेजिस्टन्स ब्रेक केला, त्यामुळे आता ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते. त्यामुळे ज्या वेळेला खाली आलं इथे सपोर्ट घेऊन वर गेलं. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. ह्याला आपण म्हणतो प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शनच्या सहाय्याने आपण ओळखतो की इथे सपोर्ट घेतला जाणार आहे, बरोबर, आणि ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस होणार आहे. तर ह्या गोष्टी आपण प्राइस ऍक्शनच्या सहाय्याने ओळखतो. पण मला आता त्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला हे प्राइस ऍक्शनच्या सहाय्याने ओळखलं आपण, पण एका ठराविक ठिकाणीच सपोर्ट का घेतला गेला, एका ठराविक ठिकाणीच आपल्याला रेजिस्टन्स का फेस करावा लागला. आता मी तुम्हाला हे सगळं बाकीचं काढून टाकतोय आणि तुम्हाला दाखवतोय. आता इथे जात असताना इथेच रेजिस्टन्स का फेस झाला हे आपल्याला प्राइस ऍक्शननं कदाचित सांगता नाही येणार, किंवा इथे गेल्यानंतर इथेच का आपल्याला रेजिस्टन्स झाला, इथे खाली येत असताना इथेच का सपोर्ट बनला. तर ह्याला कारण असतं, जर हा स्टॉक किंवा हा इंडेक्स फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंट मधला असेल तर कदाचित ह्या लेवलला कॉलचं भरपूर मोठं आपल्याला ओपन इंटरेस्ट असणार, म्हणून इथे रेजिस्टन्स घेतला आणि खाली आलं. इथे खाली पुटचं कदाचित खूप मोठा ओपन इंटरेस्ट असणार, म्हणून इथे सपोर्ट घेऊन वर गेला. जिथे सपोर्ट घेतला जातो तिथे पुटचा ओपन इंटरेस्ट मोठा असतो, जिथे रेजिस्टन्स घेतला जातो तिथे कॉलचा ओपन इंटरेस्ट मोठा असतो. मग मला जर चार्टवरच दिसत असेल की बाबा कुठे सपोर्ट आहे कुठे रेजिस्टन्स आहे तर त्याचा मला नक्कीच उपयोग करून घेता येईल. म्हणजे नुसत्या प्राइस ऍक्शन मध्ये तर आपल्याला समजतच आहे सपोर्ट रेजिस्टन्स, पण त्याच्याबरोबर जर ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल आपल्याला इकडे दिसत असेल, आता समजा इथे आपल्याला दिसतंय की हा रेजिस्टन्स आहे, मग ह्याच्याबरोबर आपल्याला रेजिस्टन्स आहे म्हणजे काय झालंय, कॉल रायटिंग भरपूर झालंय. मग इथे मला कॉलचा असा मोठा आडवा स्तंभ दिसला, कॉलचा स्तंभ इथे दिसतोय हा रेड कलर मध्ये दिसणार आहे, बरोबर, आणि इथे पुटचा जो स्तंभ दिसणार तो छोटासा ग्रीन कलर मध्ये दिसणार आहे, ओके. म्हणजे इथे मला काय लक्षात आलं की ह्या ठिकाणी रेजिस्टन्स का घेतला गेला, कारण इथे कॉलचा ओपन इंटरेस्ट एवढा भरपूर होता
आणि पुटचा ओपन इंटरेस्ट कमी होता, म्हणून इथनं रेजिस्टन्स घेतला गेला. आता खाली गेलं समजा मार्केट, इथून खाली आलं, परत थोडंसं वर गेलं, परत खाली आलं आणि इथून सपोर्ट घेतला आणि परत वर जायला लागलं, तर इथे काय दिसणार? इथे मला ह्या लेवलला जर तुम्ही बघितलं तर कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी दिसणार आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त दिसणार. अशा पद्धतीनं म्हणजे रेड पार्ट जो आहे तो छोटा स्तंभ असणार, ग्रीन जो आहे हा मोठा स्तंभ असणार. त्यामुळे आपल्याला कळणार की इथे का सपोर्ट घेतला गेला, कारण इथे पुट रायटिंग खूप झालेलं आहे. तर हेच आपल्याला म्हणतो आपण ओपन इंटरेस्ट. आणि ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल जर असं आपल्याला चार्टवर दिसलं आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर ह्याच्यामध्ये बदल होत राहिले की जसं जसं मार्केट वर जात जाईल तसं तसं ओपन इंटरेस्ट सुद्धा बदलत जातील आणि आपल्याला समजत राहील की लोक काय करतायत, कुठे कॉल रायटिंग करतायत, कुठे पुट रायटिंग करतायत. हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते आपण चार्टवर घेऊ शकतो. आता हे चार्टवर जर मला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 2-3 मेथड्स आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा मी जे वापरतोय ते तुम्हाला इथे सांगतो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात पण आलं असेल, व्हिडिओमध्ये वर तुम्हाला सेन्सिबल दिसतंय. आता सेन्सिबल ही जी साईट आहे sensible.com, या साईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा ही स्क्रीन दिसते. सेन्सिबल आपण फ्री पण वापरू शकतो आणि पेड पण वापरू शकतो. म्हणजे फ्री मध्ये पण पेडच्या सर्व्हिसेस वापरू शकतो. तुम्हाला जर पेड सर्व्हिसेस वापरायचे असतील तर तुम्हाला इथे प्राइसिंगचा ऑप्शन आहे. तुम्ही खाली जाऊन प्राइसिंग बघू शकता. साधारण तुम्हाला रोज 27 रुपये पे करावे लागतील, म्हणजे साधारण 800 रुपये महिन्याला देऊन तुम्ही त्यांच्या पेड सर्व्हिस म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी वापरू शकता. इथे प्रो मध्ये काय काय सर्व्हिसेस आहेत ते दिलेलं आहे. ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. आणि फ्री मध्ये काय काय आहे, फ्री तुम्हाला कुणी वापरू शकतं, त्याच्यासाठी आपल्याला कुठलीच मर्यादा नाहीये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता इथे दिसत आहेत. आपल्याला जर फ्री वापरायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? फ्री वापरायचं असेल तर आपल्याला इथे लॉग इनला क्लिक केलं पाहिजे आणि लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन येते. आता इथे लॉग इन विथ युअर ब्रोकर असं ऑप्शन आहे. तुम्हाला इथे दिसते झिरोदा आहे, एंजल वन आहे, अपस्टॉक्स आहे, ICICI डायरेक्ट आहे, 5 पैसा आहे, IIFL आहे. बरेच ब्रोकर तुम्हाला इथे दिसत आहेत. तुमचं जर डीमॅट अकाउंट ह्यापैकी कुठल्याही ब्रोकरकडे असेल तर तुम्हाला सेन्सिबल काही दिवसांसाठी फ्री वापरता येतं. पण जर तुमचं अकाउंट झिरोदामध्ये असेल तर झिरोदा आपल्याला काय करतंय, सेन्सिबलचे जे प्रो व्हर्जन आहे ते लाईफ टाईम किंवा आपण आत्ता असं म्हणूया की कायमस्वरूपी फ्री देते. कधीपर्यंत देईल काय देईल आपल्याला माहित नाही. सध्या आपल्याला कुठलाही चार्ज न घेता जर आपलं झिरोदामध्ये अकाउंट असेल तर तुम्ही काय करू शकता, त्यानं लॉग इन करायचं. आता तुम्हाला झिरोदामध्ये लॉग इन करायचं असेल तर इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर झिरोदाचा युजर ID पासवर्ड जे काय त्याचा ॲप कोड वगैरे येतो तो टाकला की तुमचं लॉग इन होतं. तुम्ही दुसरा कुठला ब्रोकर वापरत असाल तर तुम्हाला काय आहे, 3 दिवस 7 दिवस असं काही ना काहीतरी ते फ्री वापरायला ट्रायल बेसिसवर देतात आणि त्याच्यानंतर मी मगाशी दाखवलं ते प्राइसिंग देऊन तुम्ही ते वापरू शकता. किंवा तुम्हाला ऑप्शन आहे, जर तुम्हाला समजा झिरोदामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल, तुमचं नसेल, तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून झिरोदामध्ये सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. म्हणजे हे दर महिन्याचे 800 रुपये, झिरोदामध्ये अकाउंट ओपनिंग फ्री आहे, 800 रुपये तुमचे वाचू शकतात आणि तुम्हाला अनेक त्याच्यामधल्या ज्या पेड सर्व्हिसेस आहेत, प्रो सर्व्हिसेस आहेत त्या तुम्हाला वापरता येतील. आता इथे मी काय केलंय, माझ्या एका अकाउंटनं मी इथे झिरोदाच्या ह्यानं लॉग इन केलेलं आहे. तुम्हाला माझ्या मिसेसच्या अकाउंटनं मी इथे लॉग इन केलेलं आहे. तुम्ही इथे तुम्हाला तुमचं नाव इथे दिसणार. आपल्याला आता समजा ते ओपन इंटरेस्ट प्रोफाईल जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये तुमचं नाव दिसतंय आणि एक बाण दिसतोय, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे पहिलाच ऑप्शन जो आहे अकाउंट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. अकाउंट डिटेल्सवर क्लिक केलं की तुम्हाला इथे सेन्सिबलचा प्लॅन दिसतोय. इथे लिहिलेलं आहे सेन्सिबल इज फ्री फॉर ऑल झिरोदा युजर. तुम्ही दुसरा अपस्टॉक्सनं लॉग इन केलं असेल तर तुम्हाला इथे कदाचित पहिल्यांदा लॉग इन केलं तर 3 डे ट्रायल पिरियड दिसेल किंवा जो 7 डे असेल, जो काय असेल तो तुम्हाला इथे दिसणार. पण झिरोदानं लॉग इन केलं तर तुम्हाला ते फ्री आहे असं दाखवत आहेत. तर आपल्याला ते महत्वाचं नाही आहे. आपल्याला पुढे जाऊन बघायचं की सेटिंग्स. इथे तुम्ही जेव्हा सेटिंगवर येता तेव्हा पहिलाच ऑप्शन आहे चार्टचा. आता इथे चार्टमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. चार्ट IQ बाय काईट, म्हणजे हा झिरोदा असल्यामुळे मी चार्ट IQ बाय काईट दाखवत आहेत. दुसरा आहे ट्रेडिंग व्ह्यू बाय काईट. तर हे 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे नाही आहेत. तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, ट्रेडिंग व्ह्यू बाय सेन्सिबल
बीटा व्हर्जन. तर हे सिलेक्ट करायचं आहे. हे जर तुम्ही सिलेक्ट केलं तिथे सेटिंगमध्ये येऊन, तरच तुम्हाला काय दिसणार, तुम्हाला चार्टवर गेल्यानंतर आता मी इथे काय करायचंय, चार्ट कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो ते तुम्हाला दाखवतो. इथे वॉचलिस्ट मध्ये जावं, कुठनंही करता येतं, मी वॉचलिस्ट मधनं दाखवतो. वॉचलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला आता मी इथे काही स्टॉक ऍड करून ठेवलेत, इंडेक्स ऍड केलेत. निफ्टी बँक निफ्टी आहे, मला निफ्टी मध्ये किंवा बँक निफ्टी मध्ये ओपन इंटरेस्ट लावायचा आहे, निफ्टी मध्ये लावायचं आहे. तर निफ्टी मी घेतलंय, तर मी इथे पुढे चार्टवर क्लिक करणार. जेव्हा मी चार्टवर क्लिक करणार, मला सेन्सिबलचा चार्ट ओपन होणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट दिसतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ते दिसत नाहीये, तर इथे वर तुम्ही जर बघितलं, या वरच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला इथे OI प्रोफाईल असा ऑप्शन दिसतोय बघा. तर हा जो ऑप्शन आहे, हा, तर ह्याला तुम्हाला इथे टिक मार्क करावी लागणार, तर तुम्हाला ते इथे OI प्रोफाईल दिसणार. मी तुम्हाला ते टिक मार्क करून दाखवतो. इथे टिक मार्क केलीत की तुम्हाला इथे OI प्रोफाईल दिसायला लागलं. आता तुम्ही जर झूम करून बघितलं तर तुम्हाला सगळं OI प्रोफाईल दिसतंय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, ही जी सगळ्यात मोठी ग्रीन लाईन दिसते ही कुठे आहे, 21,500 ला आहे. तुम्ही इथे जर काळजीपूर्वक बघितलं, इथे माऊस नेलात, आणखीन थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसेल. ओके ओके, तर तुम्हाला इथे दिसतंय 21,700 ला तुम्हाला काय दिसतंय, इथे हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे पुटचा. आणि कॉलचा बघितला, इथे तुम्हाला आकडा पण दिसतो बघा. इथे नेल्यानंतर कॉलचा दिसतोय 47 लाख आणि पुटचा दिसतोय 1,19,00,000. आता इथे भरपूर पुट रायटिंग झालंय, कारण इथे आता सपोर्ट आहे. म्हणजे आता मार्केट जर खाली यायला लागलं तर 21,700 ला सपोर्ट घेणार. त्याच्याही वर बघितलं तर 21,800 ला सुद्धा आता खूप मोठा ओपन इंटरेस्ट तयार झाला. म्हणजे 21,800च्या खाली येताना मार्केटला अवघड जाणार, निफ्टीला अवघड जाणार, बरोबर. 21,900 ला काय आहे, 21,900 ला बघा कॉल आणि पुट जवळजवळ सारखे आहेत. 48 लाख पुटचं आहे, 52 लाख कॉलचं आहे, त्यामुळे जवळजवळ दिसत आहेत. इथे काही होऊ शकतं, मेक ब्रेक लेवल होऊ शकते. पण पुढे गेलात तर तुम्हाला लक्षात येईल इथे रेझिस्टन्स जास्त आहे. कॉलचा 68 लाख आहे आणि त्याच्या निम्म्यापेक्षा कमी पुटचा आहे, 32 लाखाच्या आसपास. म्हणजे तुम्हाला इथे सपोर्ट रेझिस्टन्स दिसत आहेत. आणि तुम्ही जर हे आणखीन 15 मिनिटावर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं मार्केटमध्ये 15 मिनिटच घ्या असं नाही, एक डेली घेतलं तरी तुम्हाला होणार. मार्केटमध्ये जसं जसं चार्ट बनत जातात, हे आकडे सुद्धा, म्हणजे हा चार्ट इथे दिसतोय, उद्या जर किंमत वर जायला लागली तर हळूहळू हा लाल कमी होताना पण तुम्हाला दिसणार, हा हिरवा वाढताना पण दिसणार. लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्ही हा चार्ट लावून ठेवलात तर तुम्हाला काय दिसणार, ह्याच्यामध्ये बदल होताना सुद्धा दिसणार आणि त्या बदलाच्या साहाय्याने तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स ओळखू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथे लाल दिसतोय 20,000ला, सॉरी 22,000ला. तर हे 22,000 ची लेवल कधी ब्रेकच होणार नाही का इथे लाल दिसत असताना? असं काही नाही, ब्रेक होऊ शकते. ब्रेक ज्या वेळेला होईल आणि त्याच्यावर टिकेल, शॉर्ट कव्हरिंग होणार. इथे कॉल रायटिंग केलेल्या लोकांनी भरपूर कॉल विकलेले आहेत, ते लोक काय करायला लागणार, त्यातनं शॉर्ट कव्हर करायला लागणार, पुट रायटिंग वाढायला लागणार आणि किंमत वर जायला लागणार. लक्षात आलं? किंवा इथे आता सपोर्ट आहे, समजा मी तुम्हाला आता उलट दाखवतो, जसं याच्यामध्ये दाखवलं. इथे समजा 21,800 ला सपोर्ट आहे. समजा किंमत खाली यायला लागली, म्हणजे इथून थोडीशी वर गेली, इथे रेझिस्टन्स घेतला, खाली आली, परत इथे सपोर्ट घेतला, परत हे झालं, परत खाली आली, असं करत करत समजा इथे आली. इथे आल्यानंतर काय होणार, ही जर अशाच व्हॅल्यू असतील तर एकदा इथे सपोर्ट घेणार आणि वर जाणार. पण ह्याचा अर्थ असा नाही की इथे ग्रीन मोठा आहे म्हणजे हे कधीच तुटणार नाही. हळूहळू हे ग्रीन कमी व्हायला लागणार. जेव्हा जेव्हा मार्केट खाली यायला लागणार, हे आपल्याला ग्रीन कमी व्हायला लागणार आणि रेड वाढायला लागणार. आणि एकदा जर इथनं ब्रेक झालं तर काय होईल, ज्यांनी ज्यांनी इथे पुट रायटिंग केलेलं आहे, लॉंग केलेलं आहे, ते लॉंग अनवाइंडिंग करतील आणि हे कमी व्हायला लागेल, लाल वाढायला लागेल, इथे सपोर्ट राहील, मग परत इथे येऊन सपोर्ट घेतला जाईल. हे आपल्याला डायनॅमिकली मार्केट चालू असताना सुद्धा बघायला मिळतं. तर असे आपल्याला बऱ्याच टूल्स आहेत ज्याचा आपण इथे उपयोग करू शकतो. आता हे झालं, मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट प्रोफाईल इथे कसं लावायचं. असे अनेक प्रोफाईल सुद्धा असतात, व्हॉल्यूम प्रोफाईल सुद्धा असतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पूर्ण ह्याच्यावर सगळे जे ॲडव्हान्स टूल आहेत याच्यावर आपण एक नवीन व्हिडिओ सिरीजच आता 2024 मध्ये, जर तुमची डिमांड असेल तर मी नक्की दाखवतो. इथे तुम्हाला निफ्टी 50 फ्युचर घेतलंय मी जानेवारी महिन्यातलं. तुम्हाला आता हे झालं ओपन इंटरेस्ट कसा आहे.
आता व्हॉल्यूमला पण महत्त्व असतं. व्हॉल्यूमचं प्रोफाईल लावायचं आहे तर तुम्ही इथे मी आता काय करतो, हे ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल काढून टाकतो. बरोबर, निफ्टी 50चं फ्युचर आहे, डेली टाइम फ्रेममध्ये घेतो. असं काही नाही आहे, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये सुद्धा चाललं असतं, पण डेलीवर दाखवतो. आणि इथे मी व्हॉल्यूम प्रोफाईल घेतलंय. ओके, तर इथे तुम्हाला आता काय दिसतंय, व्हॉल्यूम प्रोफाईल दिसतंय. आता हे व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजे काय, तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथे व्हॉल्यूम सुद्धा खाली दाखवतो. तर हे व्हॉल्यूम प्रोफाईल काय आहे, ह्याचं नक्की अर्थ काय, ही लाल लाईन कसली आहे, हे जर तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर असे अनेक टूल्स आहेत जे ॲडव्हान्स आपल्याला प्रोफाईल सेट केल्यानंतर बघता येतात आणि ह्या सगळ्याचा मार्केट ॲनालिसिस करताना उपयोग होतो. तुम्हाला असे अनेक जर टूल्स आणखीन जे आहेत त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता की सर ह्याच्यावर आधारित आपल्याला व्हिडिओ बनवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 5, 10, 15, 20, 25 कमेंट आल्या तर त्याच्यासाठी, कारण हे सगळं बनवायला मला स्वतःला भरपूर वेळ लागतो. लक्षात ठेवा, एक व्हिडिओ दिसताना तुम्हाला अर्ध्या तासाचा, 25 मिनिटाचा, 20 मिनिटाचा दिसतो, पण तो बनवण्यासाठी त्याची जी प्रोसेस असते त्याला 3-4 तास लागतात. तर त्यामुळे एक सिरीज बनवायची असेल, समजा ती 10 तासाची असेल, तर त्याच्या मागे लक्षात घ्या की जवळजवळ आपल्याला 60-70 तास घालवलेले असतात. तर त्याच्यामुळे मला जर तुम्हाला एवढा वेळ द्यायचा असेल तर तुमच्याकडनं सपोर्ट पण मला तितकाच मिळाला पाहिजे, तरच आपण ह्याच्यावर आधारित. नाहीतर काय होईल, आता मी टेक्निकल अनालिसिसचा एक सिरीज तुम्हाला मागच्या वर्षी बनवून दिली आहे, पण त्याचा पुढचा भाग मी अजून केले नाही आहेत. याचं कारण आपल्याला पाहिजे असेल तसा प्रतिसाद त्यातला मिळाला नाही, म्हणजे तेवढा रिस्पॉन्स आला नाही. पहिल्यांदा खूप चांगला होता. तर असं करू नका. तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने एक कमेंट टाईप करा, ती फ्री असते, लक्षात घ्या. एक व्हिडिओला लाईक करा, फ्री असतं. मी कधी इतक्या डेस्परेट होऊन सांगत नाही, पण आता आपल्याला काय करणं आवश्यक आहे, ह्या पण गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुमच्या लाईक आणि कमेंट जर भरपूर येत असतील तरच मी अशा पद्धतीचे माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून नक्कीच देईन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्टर रोटेशन म्हणजे काय आणि ओपन इंटरेस्ट प्रोफाईल चार्टवर कसं लावायचं हे बघितलं. आजचा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून नक्कीच सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही टाईप करून विचारायचा प्रयत्न करा. त्याची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात आणि तुम्ही अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.